नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, तुळशी मातेला जल अर्पण केल्याने काय घडते याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत. बघा, एकदा देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता? तुळशीच्या झाडाला नित्यनियमाने जल अर्पण का करता? या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे ते मला सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळस ही साक्षात लक्ष्मी माता आहे. तुळशीची नित्यपूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशीला नित्य जल अर्पण केल्याने मनुष्याची अनेक पापे नष्ट होतात. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, मला वनस्पतीमध्ये तुळस प्रिय आहे, महिन्यामध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे, तिथीमध्ये मला एकादशी तिथी प्रिय आहे आणि क्षेत्रामध्ये मला द्वारका प्रिय आहे. म्हणूनच जो मनुष्य नित्यनियमाने तुळशी मातेची पूजा करतो, तुळशीला जल अर्पण करतो, तो मला सर्वात प्रिय आहे. त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही, तो कधीच नरकात जात नाही. बघा, ज्या घरामध्ये तुळशीचे झाड नेहमी हिरवे असते, अशा घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, संपत्ती टिकून राहत असते, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये सुद्धा त्यांच्या प्रसादावर तुळशीपत्र हे अवश्य असायला हवे, कारण भगवान विष्णू हे तुळशीपत्राशिवाय कोणताही प्रसाद स्वीकार करत नाहीत. म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड हे असायलाच पाहिजे. तुमच्या घरात तुळस असेल तर सुख आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला एक चुनरी अर्पण करा. बघा, चुनरी म्हणजे एक लाल कलरचा कपडा असतो, तो किंवा कुठलाही कपडा तुम्ही तुळशी मातेच्या डोक्यावर आपल्याला अर्पण करायचा असतो. कारण बघा, तुळस ही फक्त झाड नाही, तर ती साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. म्हणून तुळशी मातेला आपल्याला एक चुनरी अवश्य अर्पण करायची आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण तुळशीला चुनरी अर्पण करतो, त्यामुळे पती पत्नीमध्ये आपल्या विश्वास आणि प्रेम वाढत असतं. घरातील स्त्रीच्या नेहमी सौभाग्यवती राहत असतात, ज्या घरामध्ये तुळशीवर चुनरी अर्पण केली जाते. म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करायची असते. त्याचबरोबर आपण बघा, तुळशीचा विवाहसुद्धा करत असतो, तर तो दरवर्षी अवश्य आपल्याला तुळशीचा विवाह करायला हवा. त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन हे अधिक सुखमय होत असते. म्हणून आपल्याला तुळशीचं लग्न दरवर्षी लावायचं आहे. त्याचबरोबर तुळशीच्या झाडाच्या जवळ आपल्याला आपण कधी बघा, आपण गप्पा मारता मारता आपल्याकडून चुकून अपशब्द निघत असतात आणि आपल्या लक्षात येत नाही आपण तुळशीच्या झाडाच्या जवळ असतो. तर यामुळे हे लक्षात ठेवा, तुळशीच्या झाडाच्या जवळ बसून कधीही अपशब्द बोलू नका. तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही तुम्ही झाडू किंवा चपला ठेवू नका. या गोष्टीमुळे आपल्याला या गोष्टी पाप समजले जाते आणि जिथे तुळशीचे झाड आहे त्या आसपास थुंकणे हे सुद्धा खूप वाईट मानले जाते. त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यामुळे आपल्याला पाप लागू शकते आणि नरकवास भोगावा लागत असतो असं सांगितलं जातं. त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आपल्याला तुळशीच्या झाडाच्या जवळ जल भरलेला म्हणजे पाणी भरलेला माठ, बादली वगैरे काहीही तुळशीच्या झाडाजवळ ठेवायचं नाहीये. त्याचबरोबर आपण तुळशीला दररोज सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो. बघा, जरी सकाळी नाही झाला तरी आपण संध्याकाळी तरी दररोज आपण तुळशीला दिवा लावतच असतो. पण बघा, लक्षात ठेवा, दिवा लावल्याच्या नंतर जो दिवा विझतो, तो दिवा विझल्याच्या नंतर लगेच तो तसाच आपल्याला तुळशीच्या समोर ठेवायचा नाही. तो विझला की लगेच तो उचलून घ्यायचा, त्याच्यातली कमीत कमी वात तरी आपल्याला काढून घ्यायची आहे. विझलेला दिवा तुळशीच्या जवळ ठेवणं हे खूप अशुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्याला तो दिवा तिथेच ठेवायचा नाही. त्यानंतर तुळशीच्या झाडाजवळ स्वच्छता ठेवायची आहे. तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला दुसरं कुठलंही एखादं झाड आपल्याला त्यामध्ये लावायचं नाही. फक्त एका कुंडीमध्ये फक्त तुळसच आपल्याला लावायची आहे. त्यानंतर तुळशीची जी सुकलेली पानं आहेत ती आपण काय करतो, सुकली की ते गळू लागतात आणि कुंडीत पडतात. आपण उचलून ते कचरा कुंडीमध्ये टाकतो. तर असं करू नका. ती पाने आपल्याला तिथेच दाबून ठेवायची आहेत. त्यानंतर तुळशीला पाणी बघा, आपण दररोज तर पाणी घालतच असतो, पण असे काही दिवस आहेत ज्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं. तो म्हणजे रविवार आणि एकादशी. या दिवशी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला निर्जली उपवास असतो. म्हणून एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका. बघा,
या दिवशी आपल्याला फक्त तुळशीची पूजा करायची आहे, लांबूनच हळद कुंकू अक्षदा धूप दीप फूल दाखवायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, पण तुळशीला पाणी घालायचं नाही, तुळशीपत्रही या एकादशीच्या दिवशी आपल्याला तोडायचे नसतात. आणि बघा धनप्राप्तीसाठी आपल्याला दर गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला दूध अर्पण करायचं आहे. अगोदर पाणी, नंतर दूध आणि नंतर आपण परत पाणी अर्पण करून हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचा आहे दर गुरुवारी. अवश्य तुम्ही हे करत चला, बघा तुम्हाला नक्की जाणवेल की तुमच्या घरामध्ये धनवृद्धी होत आहे. त्यामुळे दर गुरुवारी तुम्ही कच्चं दूध आणि हळद तुळशी मातेला अर्पण करा. त्याचबरोबर बघा कधी कधी काय होतं, आपण आंघोळ करतो, बऱ्याच वेळेस असं होतं आपण आंघोळ केल्याच्या नंतर केस मोकळे सोडून आणि आपण तशीच तुळशीला पाणी घालायला जातो. तर ही चूकसुद्धा करू नका. केस मोकळे सोडून तुळशी मातेला जल अर्पण करू नये असं सांगितलं जातं. म्हणून केस बांधून आणि कपाळावर कुंकू लावूनच तुळशीची पूजा प्रत्येक स्त्रीने करायची आहे. त्याचबरोबर मासिक धर्मामध्ये सुद्धा आपल्याला तुळशी मातेला पाणी अजिबात अर्पण करायचं नाही आहे. जर एखाद्या ठिकाणी तुळस असेल, आपण दुसऱ्या झाडाला जरी पाणी टाकत असलो तरी चुकूनसुद्धा ही गोष्ट करू नका. मासिक धर्मामध्ये तुळशीला पाणी अर्पण करू नका. यामुळे घरातील सुख समृद्धी नष्ट होत असते. बघा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नित्य तुळशीच्या दर्शनाने स्वर्गप्राप्ती होते व तुळशीपत्र सेवनाने त्यांचे सर्व पाप नष्ट होत असतात. तुळशीचे झाड हे नेहमी घराच्या समोर लावावे, नाहीतर पूर्व किंवा पश्चिम दिशेला ते लावावे. त्याचबरोबर तुळशीमध्ये शालिग्राम असणे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे, जो काळ्या कलरचा एक दगड असतो ज्याला शालिग्राम म्हटलं जातं. तर असा शालिग्राम तो खूप अमूल्य मानला जातो. तो जर तुम्ही तुळशीमध्ये ठेवला तर घरातील नकारात्मकता जी काही आहे ती सर्व नष्ट होत असते आणि तुळशी माता आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते. त्यामुळे आपल्याला शालिग्राम जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तुळशीमध्ये अवश्य ठेवू शकता. तर याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सत्यभामाला तुळशीचे महत्त्व सांगितले आणि दररोज तुळशीला जल अर्पण करण्याने काय काय होते हे सांगितले आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.